नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत मस्त झणझणीत असा कोळंबी मसाला. विशेष म्हणजे आज आपण हा कोळंबी मसाला जास्तीचा फापट पसारा न करता मोजक्याच मसाल्यांमध्ये करणार आहोत. तरीही आपण तयार केलेला कोळंबी मसाला चवीला अप्रतिम लागतो. यासोबत तुम्ही नक्की 2 पोळ्या जास्ती खाल. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. कोळंबी मसाला करण्यासाठी इथं मी कोळंबी घेतलेली आहे. कोळंबी साफ करण्याआधी 1 किलो होती. बघा, कोळंबीचं मी संपूर्ण कवच काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आणि चांगली मोठ्या आकाराची कोळंबी आहे. कोळंबीच्या आतमध्ये जो काळा धागा असतो तो पण मी काढून टाकलेला आहे. बघा, अशा पद्धतीने कोळंबी व्यवस्थित साफ करून घेतल्यानंतर 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि यातलं सगळं पाणी निथळून काढलेलं आहे. कोळंबीला मी अजिबात मॅरिनेशन करणार नाही आहे. अशीच आपण झटपट कोळंबी मसाला तयार करणार आहोत. पण तुम्हाला हवंच असेल तर तुम्ही थोडीशी आलं लसूण पेस्ट आणि हळद मीठ लावून कोळंबी अर्धा तास मॅरिनेट करून घेऊ शकता. कोळंबी फोडणीला घालण्यासाठी इथं मी पातेल्यामध्ये 4 टेबलस्पून तेल चांगलं गरम करून घेतलं आहे आणि यात आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. इथं मी 2 मोठ्या आकाराचे कांदे असे चॉपरमधून अगदी बारीक चॉप करून घेतलेले आहेत. कांदा अगदी बारीक चिरला म्हणजे कोळंबी जेव्हा आपण शिजवतो त्याला छान व्यवस्थित दाटसर अशी ग्रेव्ही तयार होते. आपल्याला कांदा मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. मीडियम फ्लेमवर कांदा छान गुलाबीसर रंगावर मी परतून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये किसलेलं आलं लसूण घालूया. इथं मी 8 ते 10 मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं किसून घेतलेलं आहे. तुम्ही 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घातली तरीही चालेल. आता आपण किसलेलं आलं लसूण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊया. इथं कोळंबी जास्ती प्रमाणात आहे म्हणून मी 7 ते 8 मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं किसून घेतलेलं आहे. तुम्ही जशी कोळंबी कमी जास्ती घ्याल त्यानुसार आलं लसूण घालायची आहे. आलं लसूण पेस्ट परतून झाले. आता आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. सोबतच मी इथं चवीनुसार मीठ घातलं आहे. मीठ आत्ताच घातलं म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतो आणि त्याचा कच्चेपणा नाहीसा होतो. इथं मी 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेले आहेत. एवढ्या कोळंबीसाठी 2 मोठ्या आकाराचे कांदे आणि 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. आता आपण टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत छान परतून घेऊया. बघा, टोमॅटो अगदी छान शिजून मऊ झालेला आहे. कांदा टोमॅटो एकजीव झाला आहे. आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. कोथिंबीर मिनिटभर परतून घेतली. अर्धा टीस्पून हळद घालायची, 1 टीस्पून गरम मसाला, 2 टीस्पून घरगुती लाल तिखट. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि रंगासाठी 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. आता आपण हे मसाले मिनिटभर छान परतून घेऊया. मसाले परतून झाल्यावर आपण स्वच्छ धुवून घेतलेली कोळंबी यामध्ये घालायची आहे. कोळंबी धुतल्यानंतर त्यातलं सगळं पाणी मी निथळून काढलेलं आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि कोळंबी यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. हलक्या हाताने मिक्स करायची. बघा, व्यवस्थित मिक्स करून झाले. आता आपण गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि ही कोळंबी आपण 10 मिनिटं वाफेवर शिजवून घेणार आहोत. त्यासाठी यावर झाकण ठेवूया. मध्ये मध्ये झाकण काढून कोळंबी ढवळून घ्यायची. 2 मिनिटं झालेत आणि आता आपण झाकण काढूया. बघा, कोळंबीला हळूहळू पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. आपण इथं स्टीलचं भांडं घेतलेलं आहे. थोड्या थोड्या वेळाने ढवळत राहायचं, नाहीतर मग तळाला ती लागू शकते. अजूनही कोळंबीला पाणी सुटलेलं नाही आहे. अजून 2-3 मिनिटांनी कोळंबीला व्यवस्थित पाणी सुटेल आणि मग हवी तशी आपल्याला ग्रेव्ही तयार होईल. आता आपण यावर पुन्हा झाकण ठेवूया, पण गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. अजून 2-3 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता कोळंबीला अंगचंच पाणी सुटलेलं आहे आणि मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली आहे. बघा, आणि कोळंबी पण शिजत आलेली आहे. आता अजून आपण 2-3 मिनिटं ही कोळंबी शिजवून घेणार आहोत. कोळंबी खूप जास्त शिजवायची नाही आहे, नाहीतर मग तिचा मऊपणा जाऊन खाताना ती चिवट लागते. पुन्हा आपण झाकण काढून बघूया आणि तुम्ही पाहू शकता मस्त झणझणीत असा आपला कोळंबी मसाला तयार आहे. घरभर सुवास दरवळतोय. यामध्ये आपण एकही थेंब पाणी न घालता देखील तुम्ही बघू शकता मस्त दाटसर कोळंबी मसाला तयार आहे. ग्रेव्ही देखील अगदी छान मिळून आलेली आहे. कांदा टोमॅटोमध्येच आपली ग्रेव्ही तयार झाली आहे आणि चवीला तर हा कोळंबी मसाला अप्रतिम होतो. तुम्हाला जर यापेक्षा जास्ती कोरडा करायचा असेल तर तुम्ही करून घेऊ शकता. मी अशीच कन्सिस्टन्सी ठेवणार आहे. सगळ्यात शेवटी थोडीशी हवी तर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर मिक्स करून झाले की आपला झणझणीत असा कोळंबी मसाला सर्विंगसाठी तयार आहे.
गरम गरम कोळंबी मसाला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। पाहूनच तुमच्या लक्षात येईल की किती छान कोळंबी मसाला तयार झाला आहे। या कोळंबी मसाल्यासोबत तुम्ही भात, भाकरी, चपाती, रोटी काहीही सर्व करू शकता। चवीला अप्रतिमच लागतो। अशाच पद्धतीने हा कोळंबी मसाला तुम्ही घरी नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।